आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील लोणी येथील तसेच मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजीराव दादा फडतरे यांचे सुपुत्र युवा नेते योगेश भाऊ फडतरे यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात पार पडला। वाढदिवसानिमित्त औंध गटात रॅली काढल्यानं एक वेगळाच झंझावात दिसून आला, तर दुसरीकडे योगेश भाऊ फडतरे यांच्या रॅलीनं औंध गटातील तरुण युवकांमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं दिसून येत आहे। योगेश भाऊ फडतरे यांनी लोणीसारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन तसेच पुण्याला जाऊन वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण केलंय। मुळात खटाव तालुका दुष्काळी तालुका असून इथे शेती ही बेभरवशी झाली आहे। खटाव तालुका दुष्काळी असला तरी या तालुक्याला संस्कृती आहे, त्यामुळे योगेशच्या पाठीमागे माझे कायमचे आशीर्वाद राहतील असे उद्गार प्रभाकर घारगे यांनी काढले। यमाई देवीच्या छत्रछायेमध्ये अनेक तरुण युवकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये युवा नेते योगेश भाऊ संभाजीराव फडतरे यांचा वाढदिवस गटात पार पाडण्यात आला। यावेळी गटातील भोसरे, कोकराळे, अंभेरी, जायगाव, औंध, कुमटे या गावातील ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांच्या भेटी तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या। औंध येथील यमाई देवीचं दर्शन घेतलं, तसेच वाढदिवसानिमित्त योगेश भाऊ फडतरे यांचा औंध येथील शाळेमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला। यावेळी योगेश भाऊ फडतरे यांनी औंध शाळेतील मुलांना खाऊसाठी 21,000 रोख रक्कम दिली। त्याचप्रमाणे कुमठे येथील शाळेत वाढदिवसानिमित्त वही वाटप करून मुलांना 11,000 रुपये खाऊसाठी देण्यात आले। अशा तऱ्हेने औंध गटातील प्रत्येक गावात वाढदिवसानिमित्त रॅलीचा झंझावात दिसल्यानं तरुण युवकांमध्ये एक प्रकारे वादळ निर्माण झालेले दिसत होते। तसेच शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर मान्यवरांची गर्दी दिसून येत होती। आनंदी वातावरण निर्माण करणाऱ्या या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचा अतिशय जल्लोषामध्ये वाढदिवस संपूर्ण राज्यभर देशभर खेड्यापासून शहरापर्यंत साजरा होत आहे। आणि अशातच योगायोग या यमाईच्या सावलीमध्ये आमचे परम मित्र माननीय योगेश फडतरे यांचाही वाढदिवस या यमाईच्या छत्रछायेमध्ये अनेक तरुणांच्या त्या मित्रांच्या उपस्थितीत साजरा होत आहे। योगेशजी, तुम्हाला औंध परिवारच्या वतीने, आमच्या औंध शिक्षण मंडळाच्या वतीने, औंध ग्रामपंचायत वतीने, औंध विकास सेवा सोसायटी दोन्ही 1 आणि 2 या सगळ्या परिवाराच्या वतीने औंधचा संपूर्ण युवक, शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग यांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। तुमच्या मनामध्ये जे काय तुम्ही पुरी स्वप्न बाळगलं असेल ते पूर्ण होण्यासाठी राणी साहेबांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर नेहमीच राहील। त्याचबरोबर हे सगळी युवकांची फळीसुद्धा तुमच्या बरोबर राहील। या ठिकाणी आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही यमाईचरणी प्रार्थना। एक इथला तुमचा नियोजनचा कार्यक्रम संपल्यानंतर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कॉल करतो। आता दादांचे कार्यक्रम आमचे चालू आहे संस्थेमध्ये, शेवटचा कार्यक्रम राहिलेला आमचा हायस्कूलचा, त्या ठिकाणी मी दादांचा वाढदिवस साजरा करत आहोत। प्रत्येक शाखेमध्ये आम्ही दादांचा केक आपण वाढदिवस साजरा केलेला आहे। तुमचाही आपण दादांचा केक मात्र तुम्ही कापायचा आता 21 मिनिटांनी येऊन, आणि तुमचाही वाढदिवस साजरा करायची विनंती करतो। हॅपी बर्थडे। अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तसेच या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल औंध संस्थानच्या मठाधिपती माननीय श्री गायत्री देवी पंतप्रतिनिधी हनुमंतराव अण्णा शिंदे आणि राजेंद्र भाऊ माने यांचा मी आभार मानतो। आणि इथून पुढं या शैक्षणिक संस्थेसाठी काही मदत लागली तर ती मदत करण्यास मी कटिबद्ध आहे, एवढं मी आश्वासन देतो। पण आपल्या जीवनामध्ये सुरुवात करत असताना अतिशय खडतरपणे कष्ट करून यश मिळवणाऱ्या माणसांच्या वाढदिवसाकडे लोकांच्या नजरा हा त्याच्याकडं ऑटोमॅटिक लागत असतात असं माझं मत आहे। योगेशने अतिशय या लोणीसारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन त्यानंतर वडोदरा आणि खटावला शिक्षण घेतलं आणि व्यवसायानिमित्त पुणे येथे जाऊन त्यांनी सुरुवातीला टाटा मोटर्समध्ये काम करून वेगवेगळ्या व्यवसायावर पदार्पण केलेलं आहे। आजच्या काळामध्ये शेती ही अतिशय बेभरवशीच झालेलं आहे। मुळात खटाव तालुका हा आपला दुष्काळी तालुका, दुष्काळी असला तरी या तालुक्यात एक परंपरा आहे हुतात्म्याचा तालुका म्हणून।
या तालुक्याला एक संस्कृती आहे आणि अशा ह्या सुसंस्कृत घरात ज्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे अशा कुटुंबात योगीचा जन्म झालेला आहे. आणि ती होत असताना आमचे त्यांच्या पाठीमागं जसं दादानी मला कायमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवले ते माझे कायमस्वरूपी आशीर्वाद योगीच्या पाठीमागं राहतील या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो. काम करत असताना सर्व गोष्टीचं भान ठेवणं ही तितकीच त्याच्यामध्ये जबाबदारी आहे असं मी मानतो. कारण आजचं राजकारण ही विचारापेक्षाही वेगळ्या वळणावरती जाऊन टेकलेलं आहे. अर्थकारणाचा त्या राजकारणाशी संबंधित चाललेला आहे. त्यामुळं आपलं कुटुंब, आपला व्यवसाय, आपला उद्योग हा सांभाळणं ही प्रत्येकाची समाजात राजकारणात काम करत असणाऱ्या माणसाचं कर्तव्य आहे. त्याचंही भान योग्य ठेवा असं मी एक वडीलधारी नात्यानं त्यांना या निमित्तानं सूचनाही करू इच्छितो की सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना तुला संयम कुठं ढळू द्यायचा नसतो आणि आपल्या हातून या भागाची या तालुक्याची चांगल्या पद्धतीने सेवा जो घराण्याचा वारसा आहे जे आपले संस्कार आहेत त्याच पद्धतीनं इथं भविष्यामध्ये आपण सुरू ठेवावं. शेवटी यश मिळत असताना जे काय करावं लागेल तू नक्की कर, त्यालाही माझा पाठिंबा असेल. पण ते करत असताना आपल्या विचाराशी फारकत न घेता आपण आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं अशी माझी सर्व घारगे कुटुंबियाची आणि या तालुक्याच्या वतीनं मी योगेशला पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण दीर्घायुष्य व्हावं, चांगलं आरोग्य मिळवावं आणि आपली कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होईल अशा पद्धतीचं काम करावं अशी अपेक्षा. चला पाठीमागं सर. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.